आज आपण सर्वांचीच ऑल टाइम फेवरेट मसाला खिचडीची रेसिपी बघणार आहोत। एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला की सर्वात आधी आठवते ती म्हणजे खिचडी। आता खिचडीचे सुद्धा बरेचसे प्रकार आहेत। आजची ही मसाला खिचडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मोजक्याच साहित्यात बनवली आहे। या खिचडीला रंग छान आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा जबरदस्त आलेला आहे। खिचडी जितकी मोकळी सुटसुटीत आहे तेवढीच ती पूर्ण शिजलेली सुद्धा आहे। ही मसाला खिचडी बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असणार। खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तांदूळ लागणार आहेत। इथे मी 1.5 वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे आणि हा कालीमुछ तांदूळ आहे। तुम्ही याऐवजी कोलम तांदूळ सुद्धा वापरू शकता। कोलम तांदळाची खिचडी सुद्धा खूप अप्रतिम होते। खरं तर खिचडी करताना कुठल्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही वापरू शकता, फक्त वेगवेगळ्या तांदूळाची चव ही वेगवेगळी राहते। आता या तांदूळामध्ये पाव वाटी तूर डाळ टाकायची आहे। इथे मी तूर डाळ थोडीशी कमी प्रमाणातच वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूर डाळीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। आता या डाळ तांदूळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे मी 3 वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता परत यावरती तांदूळ आणि डाळ पूर्ण भिजेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। डाळ आणि तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि या कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे। तेल सगळीकडे छान पसरवून घेऊ। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र यामध्ये तोडून टाकायचं आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि अर्धा ते पाऊण चमचा यामध्ये हिंग टाकायची आहे। अगदी 3 ते 4 सेकंदाला तेलामध्ये परतून घेऊ। नंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। आता हा कांदा मध्यम आचेवरती थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ। तुम्ही बघू शकता की इथे कांदा मस्त गुलाबी रंगावरती आलेला आहे आणि थोडासा मऊ सुद्धा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो कांद्याबरोबर छान एकत्र करून घेऊ। हे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर लवकर मऊ पडण्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ। तर इथे मी संपूर्ण खिचडीसाठी लागणारं मीठ एकाच वेळेस टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होते किंवा लवकर शिजते। टोमॅटो थोड्या वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत। तर इथे मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। शेंगदाणे आणि टोमॅटो 30 ते 40 सेकंद मस्त परतून घेऊ। आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ। तर सर्वात आधी इथे मी पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे। खिचडीला रंग छान येण्यासाठी पाऊण चमचा यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। नंतर 1 चमचा भरून बिर्याणी मसाला टाकायचा आहे। 1 चमचा भरून यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे। नंतर पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये हळद टाकायची आहे। बिर्याणी मसाला टाकल्यामुळे मसाला खिचडीची चव ही अगदी नेक्स्ट लेवलची होऊन जाते आणि पावभाजी मसाल्यामुळे बिर्याणी थोडीशी पुलावसारखी लागते। तुमच्याकडे हे दोन्ही मसाले नसतील तर तुम्ही याऐवजी 1.5 चमचा गरम मसाला सुद्धा टाकू शकता। सर्व पावडर मसाले मिनिटभर मी चांगले परतून घेतलेले आहेत। नंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे। हा सर्व बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मसाल्यांबरोबर छान एकत्र करून घ्यायचा आहे। इथे मी भाज्यांमध्ये फक्त बटाटाच वापरलेला आहे। तुमच्याकडे गाजर, मटार किंवा फ्लावर असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। इथे मसाला खिचडीसाठी जो आपण मसाला बनवलेला आहे हा जळू नये यासाठी यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे। हा मसाला मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवले होते तर त्यामधलं सर्व पाणी काढून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता की डाळ आणि तांदूळ मस्त भिजले गेलेले आहेत। आता यामधलं सर्व पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे। डाळ आणि तांदूळांमधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता हे डाळ तांदूळ आपल्याला बनवलेल्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे। तर आधी आपण मसाला चमच्याने एकदा छान ढवळून घेऊ। आता यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून देऊ। डाळ आणि तांदूळ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती जवळपास 1 मिनिटभर आपल्याला डाळ आणि तांदूळ या मसाल्याबरोबर छान एकत्र परतून घ्यायचे आहेत। तांदूळ असे मसाल्यांबरोबर परतल्यामुळे खिचडी ही आपली मस्त मोकळी सुटसुटीत होते आणि चविष्ट सुद्धा बनते। इथे जवळपास 1 मिनिट डाळ तांदूळ मी छान परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे। 1.5 वाटी तांदूळासाठी 3 वाटी पाणी
प्लस आपण पाव वाटी डाळ घेतलेली आहे, तर त्यासाठी पाव वाटी हे वेगळं पाणी, असं 3 वाटी प्लस पाव वाटी एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. किंवा आपण जेवढं डाळ आणि तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या डबलनी यामध्ये पाणी टाकायचं असतं. पाणी, डाळ, तांदूळ छान एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे. या स्टेजला 1 चमचा तूप टाकल्यामुळे खिचडीची चव ही खूप अप्रतिम होते. तूप पूर्ण यामध्ये वितळेपर्यंत आपल्या चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे किंवा एकत्र करून घ्यायचं आहे. आणि इथे टाकलेल्या पाण्याला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आता या कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये आपली खिचडी मस्त शिजते. कधी कधी कुकर शिट्ट्या देत नाही, तर अशा वेळेस कमी ते मध्यम आचेवरती 15 मिनिट ही खिचडी शिजवून घ्यायची. शिट्ट्या न करून घेता सुद्धा खिचडी मस्त मऊसूत शिजते. इथे कुकर मधली पूर्ण वाफ निघालेली आहे. आता झाकण उघडून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता की खिचडी मस्त शिजलेली आहे, मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि अजिबात गारा वगैरे झालेला नाही. खिचडीला रंग आणि टेक्स्चर सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. तर ही खिचडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ही मसाला खिचडी चवीला एवढी जबरदस्त होते की याबरोबर तुम्हाला पापड, लोणचं वगैरे कशाचीच गरज पडत नाही. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही खिचडी नक्कीच आवडणार आहे. मग एकदा तरी माझ्या पद्धतीने अशी मसाला खिचडी घरी नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला मी ही बनवलेली मसाला खिचडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची ही मसाला खिचडी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. शेजारी बेल बटन दाबून ऑल वरती क्लिक करा. याआधी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडींची रेसिपी शेअर केलेली आहे. ते तुम्ही बघितलं नसेल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, जाऊन नक्की बघा.